श्री स्वामी समर्थ. वर्षभरात अनेक अमावस्या येतात, पण दीप अमावस्या ही त्यापैकी खूप खास मानली जाते. या दिवशी अंधाराची नाही तर प्रकाशाची पूजा केली जाते. घरातील प्रत्येक दिव्याला देवाचे रूप मानून त्याचा सन्मान केला जातो. अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्रद्धेने दीपपूजन, लक्ष्मीपूजन, शिवपूजन, कुलदेवीची सेवा, दीपदान आणि दानधर्म केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत, दीप अमावस्येला सकाळपासून रात्रीपर्यंत कोणते शुभ उपाय करावेत. सर्वात पहिला उपाय म्हणजे सर्वप्रथम संपूर्ण घर स्वच्छ करावे. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करावी. घरातील जडमटे, धूळ आणि अडकड काढून घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे. अशी श्रद्धा आहे की स्वच्छता असते तिथे सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि महालक्ष्मी प्रवेश करते. नंबर 2, मुख्य दरवाजा स्वच्छ करून हळदीचे लेपन करावे. मुख्य दरवाजा धुवून त्यावर हळदीचे लेपन करावे आणि उंबरठा स्वच्छ ठेवावे आणि त्यावर सुंदर रांगोळी काढावी. नंबर 3, घरासमोर सुंदर रांगोळी काढावी आणि रांगोळीमुळे घरात मंगलमय वातावरण निर्माण होते असे मानले जाते. नंबर 4, देवघर पूर्णपणे स्वच्छ करावे. देवघरातील सर्व वस्तू, पूजेची भांडी, समई आणि दिवे स्वच्छ धुवावे. नंबर 5, देवाच्या मूर्ती किंवा फोटो स्वच्छ करावेत. स्वच्छ कपड्याने देवाची मूर्ती किंवा फोटो पुसून त्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. नंबर 6, घरातील सर्व दिव्यांची पूजा करावी. दीप अमावस्येला घरातील प्रत्येक दिवा स्वच्छ करून त्याची पूजा करावी. दिव्याला प्रकाशाचे आणि ते देवतत्वाचे प्रतीक मानले जाते. नंबर 7, गव्हाच्या कणकेचे 11 दिवे तयार करावेत. अनेक घरांमध्ये गव्हाच्या कणकेचे 11 दिवे बनवून त्यात तूप किंवा तिळाचे तेल घालून हे देवासमोर लावण्याची परंपरा आहे. तसेच कणकेचे 11 दिवे देवासमोर लावावेत आणि भगवान गणपती, भगवान शिव, माता लक्ष्मी, श्री विष्णू आणि कुलदेवीचे स्मरण करून हे दिवे भक्तिभावाने देवांसमोर प्रज्वलित करावे. नंबर 9, भगवान शिवांना जल अर्पण करावे. शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र वाहावे आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. असे केल्याने आपल्याला पितृतर्पण केल्याचे फळ मिळतात. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. तुळशी मातेची पूजा करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची प्रार्थना करावी. माता लक्ष्मीला प्रार्थना करावी. नंबर 11, माता लक्ष्मीची पूजा करावी. माता लक्ष्मीला कमळ किंवा सुगंधित फुले अर्पण करून महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करावा. नंबर 12, लक्ष्मी प्राप्तीसाठी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करून दिवे लावावेत. अनेक घरामध्ये हा शुभ उपाय श्रद्धेने केला जातो. नंबर 13, कुलदेवी किंवा कुलदेवतेची सेवा करावी. हळद, कुंकू, फुले आणि नैवेद्य अर्पण करून संपूर्ण कुटुंबासाठी आशीर्वाद मागावा. नंबर 14, प्रदोष काळात दीपपूजन करावे. संध्याकाळी प्रदोष काळात तुपाचे किंवा तिळाचे तेलाचे दिवे लावून दीपपूजन करावे. नंबर 15, लहान मुलांचे औक्षण करावे. अनेक घरांमध्ये दीप अमावस्येला मुलांचे औक्षण करून त्यांना देवाचा आशीर्वाद दिला जातो. नंबर 16, दिव्याने लहान मुलांची नजर काढावी. काही कुटुंबांमध्ये श्रद्धेने तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून मुलांची नजर काढण्याची परंपरा आहे. तर मुलांची चिडचिडपणा कमी होण्यासाठी हा उपाय नक्की करावा. नंबर 17, पितरांसाठी दक्षिण दिशेला काळे तीळ टाकून एक दिवा लावावा. पितरांचे स्मरण करून त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावी. नंबर 18, शक्य असल्यास शिवमंदिरात दीपदान करावे. दीपदान हे पुण्यकारक मानले जाते. नंबर 19, गरजू व्यक्तींना अन्नदान करावे. या अमावस्येच्या दीप अमावस्येला अन्नदान आणि धान्यदान करणे अत्यंत पुण्याचे काम मानले जाते. नंबर 20, आपल्या इष्टदेवतेचा नामजप करावा किंवा 108 वेळा मंत्र जप करून देवाचे स्मरण करावे. नंबर 21, संपूर्ण कुटुंबाने मिळून आरती करावी. सर्वांनी मिळून देवाची आरती करून घरात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करावी. नंबर 22, दिवसभर प्रेमाने वागावे. राग किंवा वाद घरात करू नये. नंबर 23, श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी मंत्राचे जप पठण करावे. नंबर 24, पूजेत चांदीचे किंवा तांब्याचे नाणे ठेवून पूजा करून नंतर ते तिजोरीत ठेवावे. हा अतिशय चांगला लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आहे. नंबर 25, शेवटी देवासमोर हात जोडून अशी प्रार्थना करावी, हे ईश्वर, आमच्या घरातील सर्व संकटे दूर होवोत. घरात सुख, शांती, आरोग्य आणि समाधान नांदो. आम्हाला सत्कर्म करण्याची बुद्धी दे.
देवघरात नवीन कापसाच्या वाती वापराव्या. पूजेसाठी शंखनाद किंवा घंटानाद करावा. पूजेसाठी शक्यतो तिळाचे तेलच वापरावे किंवा तूप वापरावे. शुद्ध असे तूप वापरावे. देवांना स्वच्छ पाणी अर्पण करून नंतर नैवेद्य दाखवावा. फळांचा किंवा गोड पदार्थाचा सात्विक नैवेद्य अर्पण करावा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात दिवे लावावेत. घराच्या चारही कोपऱ्यात एक एक दिवा लावण्याचीही काही घरांमध्ये परंपरा आहे. उंबरठ्यावर दिवा लावून घरात सुखशांती प्रार्थना करावी. सुखशांतीसाठी प्रार्थना करावी. पूजेनंतर संपूर्ण घरात आरती फिरवावी आणि आई वडील आणि घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्यावा. ओम नमः शिवाय किंवा श्री महालक्ष्मी नमा किंवा आपल्या इष्टदेवतेचे मंत्र जपावा आणि देवीला कुंकुमार्चन या दिवशी नक्की करावे. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला या दिवशी अन्नदान नक्की करावे. एखाद्या गरीब मुलांना मुलींना जेवायला बोलवावे. लहान मुलांचे पारंपरिक औक्षण करून दिव्याने नजर काढावी. या दिवशी घरातील सर्व दिवे विझल्यानंतर त्यांना आदराने स्वच्छ करून ठेवावे. शेवटी देवासमोर हात जोडून संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्य, सुख, शांतीसाठी, समृद्धीसाठी प्रार्थना करावी.